श्रीहरी माऊली. तर माऊली, सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना येणाऱ्या आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आज मी तुमच्यासाठी आषाढी एकादशी निमित्तानं एकदम स्पेशल अशी उपवासाच्या डोश्याची रेसिपी घेऊन आलोय, जी की टेस्टला एकदम अप्रतिम लागते आणि एकदम छान कुरकुरीत बनते. जर तुम्हाला रोजची साबुदाण्याची खिचडी, वडे हे खाऊन जर कंटाळा आलेला असेल ना उपवासाला, तर हा डोसा तुम्ही नक्की करू शकता. एकदम सोपा आहे बनवायला. आणि त्याचबरोबर मित्रांनो, ह्याच्या आधी पण आपल्या युट्यूब चॅनलवरती ना 2 रेसिपीज मी अपलोड केलेल्या आहेत, तर त्या पण रेसिपीज तुम्ही नक्की बघा. ते पण एकदम मस्त बनलेत, एकदम टेस्टी बनलेत. चला तर मग मित्रांनो, बोलण्यामध्ये जास्तीचा वेळ न घालवता फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया. हो, पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया. तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपल्याला साबुदाणा जो आहे ना चांगला भाजून घ्यायचा आहे. त्यासाठी मी पॅन ठेवलेला आहे गॅसवरती. आता गॅस चालू करून घेतो. गॅस जो आहे ना मीडियम आचेवरती ठेवायचा आहे आणि पॅन जो आहे ना एकदम चांगला तापून घ्यायचा आहे. एकदा का पॅन चांगला तापला ना, आता यामध्ये अर्धी वाटी साबुदाणा टाकून घ्यायचा आणि हा जो साबुदाणा आहे ना 2 ते 3 मिनिटासाठी चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा. तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकताय साबुदाणा जो आहे ना चांगला भाजून घेतलेला आहे मी. आणि आता साबुदाणा एकदम पांढरा फटफटी झालेला आहे बघा. अशा पद्धतीने 3 ते 4 मिनिट साबुदाण्याला भाजून घ्यायचं आहे. आता गॅस बंद करून घेतो आणि हा साबुदाणा आहे ना संपूर्णपणे थंड करून घेतो. आता मित्रांनो, एका मिक्सरच्या जारमध्ये ना मगाशी भाजून घेतलेला साबुदाणा टाकून घ्यायचा, अर्धी वाटी. आता साबुदाण्याबरोबर 1 वाटी वरई टाकून घ्यायची. त्याचबरोबर 1 मीडियम साईजचा उकडलेला बटाटा, 2 हिरवी मिरची. आता सगळ्यात शेवटी अर्धी वाटी दही, एकदम फ्रेशवाली दही टाकून घ्यायची यामध्ये. आता मित्रांनो, झाकण लावून घेतो आणि डोश्याच्या पिठासाठी आपण जसं बारीक करून घेतो तांदूळ, त्या पद्धतीने बारीक करून घेतो. जास्त बारीक पण नाही करायचा, थोडासा जाडसर ठेवायचा. आता मित्रांनो, थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे. आता यामध्ये 2 ते 3 वाटी पाणी टाकून घ्यायचंय. डोश्याचं पीठ आपलं रेडी झालेलं आहे मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकताय. जास्त बारीक पण नाही आहे आणि जास्त जाड पण नाही आहे. अशा पद्धतीने आपल्याला पीठ बारीक करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये मगाशी आपण 2 वाटी पाणी पण टाकलं होतं. अजून यामध्ये पाणी टाकायची गरज आहे, पण ते आपण नंतरनं टाकून घेऊया. आता मित्रांनो, मिक्सरला लावून घेतलेलं जे पीठ होतं ना ते एका भांड्यामध्ये काढून घेतो. आता यामध्ये परत 1 वाटी मी पाणी टाकून घेतो बघा. अजून गरज पडल्यास यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया. आता मित्रांनो, यामध्ये अर्धा चमचा जिरा टाकून घेणार आहे. जिरा टाकून घेत असताना काय करायचं, हाताच्या तळ्यामध्ये जिरा घ्यायचा आणि थोडासा घासून टाकायचा. आता यामध्ये चवीपुरतं सेंधे मीठ टाकून घ्यायचंय. आता मित्रांनो, हे सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचंय. मला वाटतं यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकून घ्यावं लागेल, 1 किंवा 1.5 वाटी. थोडंसं घट्ट पीठ वाटतंय मला. पीठ जे आहे ना थोडंसं पातळ करून घ्यायचंय, म्हणजे जसं आपण रवा डोसासाठी तयार करून घेतो ना पातळ पीठ, तसं तयार करून घ्यायचंय. आता यामध्ये 1 वाटी अजून पाणी टाकून घेतो आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतो. मित्रांनो, आता तुम्ही चेक करू शकता ह्याची कन्सिस्टन्सी बघा, म्हणजे थोडीशी जास्त पातळ आहे. हे अशा पद्धतीने पीठ आपल्याला तयार करून घ्यायचंय. जास्त घट्ट पण नको आणि जास्त एकदम पातळ पण नको. आता मित्रांनो, आपण डोश्याबरोबर खाण्यासाठी ना एकदम मस्तपैकी चविष्ट अशी बटाट्याची भाजी तयार करून घेऊयात. गॅस चालू करून घेतो आणि पॅन एकदम कडकडीत असं गरम करून घेतो. एकदा का पॅन एकदम कडकडीत असं गरम झालं ना, आता यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून घ्यायचंय आणि तेलाला पण चांगलं गरम करून घ्यायचंय. एकदा का तेल पण चांगल्या प्रकारे गरम झालं ना, आता यामध्ये अर्धा चमचा जिरा टाकून घ्यायचा. एकदा का जिरा चांगला तडकला ना, आता यामध्ये बारीक कट केलेली हिरवी मिरची टाकून घ्यायची. हिरवी मिरची आणि जिरा तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे. एकदा का हिरवी मिरची चांगल्या प्रकारे परतली ना तेलामध्ये, आता यामध्ये बटाटा टाकून घ्यायचा आहे. 2 मीडियम साईजचे बटाटे मी चांगले उकडून घेतले होते. आता बटाटा थोडासा चांगला परतून घ्यायचा आहे. तेलामध्ये टाकलेला जिरा आणि हिरवी मिरची जी आहे ना बटाट्याला चांगलं सगळीकडून लागलं पाहिजे. आता या बटाट्यामध्ये 1 ते 1.5 चमचा शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करून घ्या. त्याचबरोबर वरून थोडीशी कोथिंबीर बारीक कट केलेली टाकून घ्यायची. जर तुम्ही उपासाला कोथिंबीर खात जर नसाल तर टाकू नका. आणि आता सगळ्यात शेवटी चवीनुसार सेंधे मीठ यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता हे सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे.
तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता एकदम मस्तपैकी बटाट्याची भाजी आपली रेडी झालेली आहे, एकदम चमचमीत अशी झालेली आहे डोश्याबरोबर खाण्यासाठी। अशा पद्धतीने आपल्याला बटाट्याची भाजी तयार करून घ्यायची आहे। आता मित्रांनो आपण डोसा तयार करायला चालू करूया। त्यासाठी तवा ठेवलेला आहे, नॉनस्टिक तवा आहे, गॅसवरती ठेवलेला आहे। गॅस चालू करून घेतो आणि तवा जो आहे ना एकदम कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे। म्हणजे तव्यावरती जेव्हा आपण थोडंसं पाणी वगैरे मारून घेतलं ना तर ते पाणी एकदम पटकन उडून गेलं पाहिजे, एवढं कडकडीत तवा तापून घ्यायचा आहे। आता मित्रांनो यावरती डोस्याचं पीठ टाकून घ्यायचं आहे। 1 चमचाभर डोस्याचं पीठ घेतोय आणि गोलाकार याचा डोसा बनवून घेतो। डोसा तव्यावरती टाकल्याबरोबर ना गॅस जो आहे ना एकदम मीडियम आचेवरती ठेवायचा आहे आणि मीडियम आचेवरती ठेवून डोसा चांगला कुक करून घ्यायचा आहे। आता यावरती मी 1 चमचा तेल टाकून घेतो सगळीकडून चांगल्या प्रकारे आणि डोसा जो आहे ना एकदम क्रिस्पी आणि सोनेरी कलर येईपर्यंत त्याला भाजून घ्यायचंय। तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता एकदम मस्तपैकी क्रिस्पी असा आपला डोसा रेडी झालेला आहे। तर अशा पद्धतीने आपले डोसे तयार करून घ्यायचे। हा 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 मित्रांनो झाला की ना आपला एकदम मस्त कुरकुरीत आणि गोल्डन कलरचा डोसा। टेस्टला एकदम अप्रतिम झालेला आहे। बटाट्याच्या भाजीची जी टेस्ट झाली ना ती एकदम अप्रतिम झालेली, अप्रतिम। मग काय माऊली, कशी झाली रेसिपी? एकदम मस्त झाली की नाही? डोसा एकदम मस्त झालेला आहे, एकदम गोल्डन असा कलर आलेला आहे त्याला आणि त्याचबरोबर एकदम कुरकुरीत असं झालेलं आहे। आणि तुम्ही आता बघितलेला असाल हा उपासाचा डोसा किती सोपा आहे बनवायला। तर माऊली तुम्ही पण तुमच्या घरी ना या येणाऱ्या आषाढी एकादशीला एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुमची रेसिपी कशी झाली ते। चला तर मग जाता जाता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं माऊली चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्या रेसिपीज तुम्हाला आवडतात त्या इतरांच्या बरोबर शेअर करायला पण विसरू नका। आता शेवटी जाता जाता येणाऱ्या आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा।